हमसे जाति के बारे में पूछा ही नहीं कि आप कौन सी जात के हो, कि आप मराठी हो, बंगाली हो, गुजराती हो, तमिल हो। उनको ये नहीं पूछा, उनको खाली ये पूछा कि तुम्हारा धर्म क्या है। उन्होंने बोला मेरा धर्म हिंदू है, तो हिंदू बोल के उनको गोली मार दी गई। तो मतलब हमारे देश में हम ही को गोली मारेंगे तो हम कौन से देश में जाएंगे? अगर हम ही को गोली मारी जाएगी तो हम क्या करेंगे? तो मेरी सरकार से यही विनती है, केंद्र सरकार से विनती है कि आतंकवादियों को ढूंढ के मारे, उनके घर में घुस के मारे। अगर पाकिस्तान उनको सपोर्ट करता है तो पाकिस्तान में जैसे पिछले बार सर्जिकल स्ट्राइक की थी, उस तरह से फिर से सर्जिकल स्ट्राइक होनी चाहिए। मेरी यही विनती है सरकार से। और पुलवामा में जो ये हमला हुआ, अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद और राष्ट्रीय बजरंग दल माननीय परमेश्वर तोमरे जी के अनुसार हम ये चाहते हैं कि आने वाले समय में जैसे हमले हिंदुस्तान में हो रहे हैं, ऐसा हमला दोबारा ना हो। अगर होगा तो राष्ट्रीय बजरंग दल रोड पर उतरेगा, संगठन सेना के साथ में उतरेगा, पुलिस बल के साथ में उतरेगा। हम भी लड़ने मारने के लिए तैयार हैं, बंदूक उठाने के लिए तैयार हैं। जिस तरह से आतंकी हमारे भाई बहनों को मार रहे हैं, हमारी बहनों की इज्जत लूट रहे हैं, उस तरह से हम किसी की इज्जत नहीं लूटेंगे, हम किसी को तकलीफ नहीं देंगे। लेकिन जो हमारे हिंदू को तकलीफ देगा हम उसे छोड़ेंगे नहीं। जय श्री राम, जय श्री राम। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। जय श्री राम। अपने भाइयों के साथ जो हुआ उनको पहला श्रद्धांजलि अर्पित करके मेरे दो बात सुना रहा हूँ। छोड़ो कल की बात आहे पुराणी, याप्रमाणे आतापर्यंत भाईचारा आपण जपत आलो, पण धर्म आणि जात न विचारता जर गोळ्या झाडत असतील तर यापुढे आपल्या हिंदूंनीही आपला धर्म कसा साबित राहील याकडे पूर्ण लक्ष द्यावे। आतापर्यंत आपण भाईचारा भरपूर जपत आलो, देशाने जगाला दाखवून दिलेला आहे की भारतात किती एकमेकांशी प्रेमाने, त्या भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, हम सब एक है, समता बंधुत्व। पण जर आमच्याच बंधूंवर धर्म विचारून जर गोळी झाडत असतील तर यापुढे हिंदूंनी जागे होऊन त्यास प्रत्युत्तर द्यावे, हीच माझी नम्र विनंती असेल। जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय प्रेमभाई तोकडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतवर्षामध्ये आम्ही हिंदूंच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी काम करतो। आतंकवाद हा गेली बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय। माझ्या धार्मिक कारकिर्दीच्या 40 वर्षामध्ये धर्म विचारून हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या हा पहिलाच प्रसंग आहे। यावरनं स्पष्ट दिसतं की त्यांना या देशामध्ये फार काहीतरी घडवायचं आहे। धर्माच्या नावावरती यादवी माजून देशामध्ये अस्थिरता पसरवण्याचं षडयंत्र हे आतंकवादी करतायत। त्याची सुरुवात त्यांनी जम्मू काश्मीरमधून केलेली आहे। ज्या पर्यटकावरती गोळ्या झाडल्या त्याच्यापैकी एक नवविवाहिता थी, तिचा सिंदूर सुकला नव्हता, मेहंदी सुकली नव्हती, अशा आपल्या बहिणीला आणि 28 जणांना त्या लोकांनी गोळ्या घातलेल्या आहेत। या गोष्टीचा आम्ही प्रथम राष्ट्रीय बजरंग दल म्हणून निषेध व्यक्त करतोय। याचा बदला या देशामध्ये हिंदूवादी जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, ते आतंकवाद्याचा खात्मा करीलच। पाकिस्तानची जी खुमखुमी आहे ती येत्या 15 दिवसामध्ये
पाकिस्तानमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला या जगाच्या नकाशावरनं उद्ध्वस्त आणि समाप्त करण्याचं काम आपलं हिंदूवादी सरकार करणारच आहे. परंतु या देशामध्ये राहणारा हिंदू, या देशामध्ये राहणारा मुसलमान, प्रत्येक जातीच्या लोकांना माझं एक आव्हान आहे की मुंबईवरती जर हल्ला झाला तर मुंबईचा फक्त हिंदू मरणार नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यालाच मरायचं आहे. जर आतंकवादाला थारा द्यायचा नाही आहे, मुंबईला सुरक्षित ठेवायचं आहे, तर आपल्या घराच्या साईडला जर काही अनलिगल चालत असलं, या देशाचं तुम्हाला जर भलं करायचं असलं आणि खरोखरच या मातीशी तुमची इमान असेल तर पोलिसाला सांगून ते कृत्य बंद करा. राष्ट्रीय बजरंग दल आपल्या भारतवर्षामध्ये पूर्ण मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना आदेश देत आहे की सजग राहा, येणारा काळ हा महाभयानक आहे. तशी ऑर्डर दिल्लीवरनं आलेली आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक हिंदूंची जबाबदारी घेतली पाहिजे. राजकीय पार्टीच्या बळावरती आमच्या आया बहिणीचं रक्षण होऊ शकणार नाही. जर हिंदूंना आपल्या माय बहिणीचं रक्षण जर करायचं असेल तर स्वतःच्या पुरुषार्थाच्या बळावरच करावं लागेल. मोदी चांगलं काम करतायत, त्यांचं आपण अभिनंदन करू, कारण पाणी अडवलेलं आहे. ते हरामखोर आता पाणी कुठलं पितात ते बघू. आणखी बरंच करायचं आहे. त्या नराधमाला खतम केलेला आहे, परत आणि भरपूर खतम करायचं आहे. पण तो अंतर्गत देशामध्ये यादवी माजेल याचे संकेत आहेत. तर कसल्याही जातीभेद पंथभेद न करता या देशाचे नागरिक देशाचं हित जपण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून मुंबईला वाचवलं पाहिजे, असं मी आवाहन करतोय. जय श्रीराम. म्हणजे आज काश्मीरमध्ये जे घडलं ज्यामध्ये हिंदू नागरिक म्हणजे त्यांना धर्म विचारून गोळ्या मारण्यात आला, पहिल्यांदा त्या गोष्टीचा निषेध करतो. त्या सर्व व्यक्तींना मध्ये श्रद्धांजली अर्पण करतो. मुळात मला मध्ये एक राष्ट्रीय बजरंग दलचा सदस्य म्हणून निषेध हा शब्द आवडतच नाही मला. मुळे जर सरकार बोलले तर तलवारी घेऊन उतरा, तरी राष्ट्रीय बजरंग दलचे कार्यकर्ते हे तयार आहेत. म्हणजे निषेध हा नकोच वाटतं मुळे. कारण का हिंदू कधीपर्यंत मार खाणार? काश्मीरमधून गेला हिंदू, आज बंगालमध्ये चालू आहे. म्हणजे कुठून कुठून हिंदू पळणार? ही सर्वात मोठा प्रश्न आहे की हिंदूंनी जिथं आहे तिथं दटून उभा राहिलं तरच हा देश म्हणजे हा भारत देश टिकून राहील. हा जर देशच संपला, तुम्ही पळत राहणार, हा देशच संपला तर कुठं जाणार आहे तुम्ही? तुम्हाला कुठली कंट्री, कुठला देश तुम्हाला म्हणजे सपोर्ट करणार आहे? कुठलाच नाही. जसं उत्तर म्हणजे त्यांनी दिलं आहे, ज्यांनी गोळ्या झाडून दिल्या आहे, आम्हीही गोळ्या झाडूनच देऊ. सरकारच्या वतीने देऊ का पोलीस प्रशासनसुद्धा सक्षम आहे भारत देशातलं. आणि हिंदूसुद्धा आता जे हिंदू नागरिक आहेत ते सुद्धा सक्षम आहेत. तलवारीच्या बदले तलवारीच काढू, गोळ्याच्या बदले गोळ्याच मारू आपण. हिंदू नागरिकांनी एक गोष्टीची म्हणजे दखल घ्यावी. सकाळी उठल्यापासून म्हणजे आपण जे रिक्षात प्रवास करतो ते कुठल्या व्यक्तीकडून करतो, जे दुकानातून खरेदी करतो ते कुठल्या व्यक्तीकडून करतो ते लक्ष घ्यावे. शक्यतो जे आहे खरेदारी म्हणजे जे वस्तू वगैरे किंवा रिक्षाचा प्रवास असो किंवा टॅक्सीचा प्रवास असो तो हिंदू नागरिकाकडूनच करावा. कारण का आपल्या माणसाला बळ द्या, दुसऱ्या माणसाला तुम्ही जे बळ देणार आहे तो पैसा जो आहे तो आतंकवादीच वापरणार आहेत. हे देखील मी हिंदू नागरिकांना सांगू इच्छितो.